राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तरला कॅनडामध्ये ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीने त्याला पळवण्यास मदत केल्याचा आणि आश्रय दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांतून व्हायरल झाला होता। या माहितीची मुंबई पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे। सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित 26 आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। त्यात लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईलाही आरोपी करण्यात आले। अनमोलच्या सूचनेवरून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती। सिद्दीकी यांच्यावरील संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी झिशान अख्तरवर सोपवण्यात आली होती। त्याने सर्व गुंड जमा करून सिद्दीकी यांच्यावर गोळीबार घडवून आणला, पण या हल्ल्याच्या पूर्वीच तो पळून गेला होता। त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला नाही। नुकतीच त्याची एक चित्रफित व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती। झिशान अख्तरने देश सोडून गेल्याचा दावा केला होता। त्यानंतर आता त्याला कॅनडामध्ये ताब्यात घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्याला कॅनडात पकडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे, पण गुन्हे शाखेला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती केंद्रीय यंत्रणांकडून देण्यात आली नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे मुंबई पोलीसही या माहितीची पडताळणी करत आहेत।